नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 2 या चॅप्टरमधील एक्सरसाइज 3.4 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। एक्सरसाइज 3.4 सॉल्व करण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युले माहिती असणे आवश्यक आहे। प्रथम आपण फॉर्म्युले समजून घेऊ। पहा, साइन सी आणि साइन डी दोघांची ॲडिशन आहे। दोन अँगल वेगवेगळे आहेत। साइनची ॲडिशन आहे, अँगल वेगवेगळे आहेत। तर 2 टाइम्स साइन त्या अँगलची ॲडिशन अपॉन 2 इंटू कॉस अँगलची सबट्रॅक्शन अपॉन 2 याप्रमाणे फॉर्म्युला आहे। येथे साइनची ॲडिशन, साइनची सबट्रॅक्शन, कॉसची ॲडिशन आणि कॉसची सबट्रॅक्शन आहे। पहा, साइनची ॲडिशन असेल तर आधी साइन आहे नंतर कॉस आहे। साइनची सबट्रॅक्शन असेल तर आधी कॉस आहे नंतर साइन आहे। आणि कॉसची ॲडिशन असेल तर दोन्ही वेळेस कॉस आहे। आणि कॉसची सबट्रॅक्शन असेल तर दोन्ही वेळेस साइन आहे। याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवून पाठ करू शकता। पाठ येथे मल्टिप्लिकेशन आहे। साइन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन असेल तर याप्रमाणे फॉर्म्युला आहे। पहा, साइन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन, साइन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन असेल तर साइनची ॲडिशन येणार आहे। बरोबर आहे, साइनची ॲडिशन। फक्त येथे अपॉनमध्ये 2 आहेत, येथे अपॉनमध्ये 2 नाहीत। इकडे मल्टिप्लिकेशन आहे तर इकडे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे। इकडे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे तर इकडे मल्टिप्लिकेशन आहे। याप्रमाणे पहा, कोणतीही ट्रिक वापरा, फॉर्म्युले लक्षात राहिले पाहिजेत। कॉसची ॲडिशन असेल तर कॉस आहे, येथे 2 कंपल्सरी आहेत आणि येथे मल्टिप्लिकेशन आहे। इकडे ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर इकडे मल्टिप्लिकेशन, आणि इकडे मल्टिप्लिकेशन असेल तर इकडे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन येणार आहे। कोठे सबट्रॅक्शन येते आणि कोठे ॲडिशन येते हे लक्षात ठेवा। पहा, याप्रमाणे फॉर्म्युले आहेत। तर आता पहिला प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे। एक्सप्रेस दी फॉलोइंग ॲज अ सम ऑर डिफरन्स। पहा, सम किंवा डिफरन्स म्हणजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल, ॲडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल ऑफ 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स। येथे आपल्याला 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेले आहेत। हे कसे आहेत? मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत। बरोबर आहे, म्हणजे या टाईपचे आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे? या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे। पहा, इथे 2 कंपल्सरी आहे, 2 येथे पण आहे। बरोबर आहे, साइन आणि कॉस यांचा मल्टिप्लिकेशन आहे, साइन आणि कॉस यांचा मल्टिप्लिकेशन आहे। म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण, म्हणजे काय होईल? दोघांची ॲडिशन होईल, साइन आणि साइनची। बरोबर आहे, म्हणजे ॲडिशन किंवा सम किंवा डिफरन्समध्ये कन्वर्ट होऊन जाईल। येथे 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेले आहेत, ते आपल्याला सम किंवा डिफरन्समध्ये कन्वर्ट करायचे आहेत। पाहायचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? सोल्युशन दिलेलं काय आहे? 2 sin 4x इंटू कॉस एक्स इंटू कॉस 2x हे आपल्याला दिलेलं आहे। इक्वल टू 2 आहे साइन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन, 2 आणि साइन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन। तर या फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण, म्हणजे साइन ए प्लस बी। ए म्हणजे येथे 4x आहे आणि बी म्हणजे 2x आहे। हा सपोज ए आहे आणि हा बी आहे, म्हणजे साइन ए प्लस बी म्हणजे 4x प्लस 2x, साइन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन। तर हा फॉर्म्युला अप्लाय करत आहोत। तर साइनची ॲडिशन आणि येथे ॲडिशन, येथे सबट्रॅक्शन, 4x मायनस 2x, 4x मायनस 2x। पहा, ब्रॅकेट सॉल्व करू आपण, म्हणजे साइन 4x आणि 2x 6x हे प्लस साइन, ब्रॅकेट नाही केला तरी चालेल येथे आता, साइन 6x आणि प्लस 4x मायनस 2x म्हणजे साइन 2x। पहा, 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येथे आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये दिले होते, आपण ते ॲडिशनमध्ये कन्वर्ट केलेले आहेत। बरोबर आहे, येथे मल्टिप्लिकेशन साइन आहे, येथे ॲडिशन आलेलं आहे, म्हणजे आपण सममध्ये कन्वर्ट केलेले आहेत। पहा, याप्रमाणे एवढंच सोल्युशन आहे याचं। नेक्स्ट सेकंड सब क्वेश्चन, साइन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे, 2 पण आहेत आणि साइन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे हा पहिलाच फॉर्म्युला आपण अप्लाय करणार। 2 sin 2 पाय अपॉन 3, सपोज हा एक अँगल आहे, सपोज हा ए अँगल आहे, इंटू कॉस पाय अपॉन 2, हा अँगल म्हणजे बी आहे। तर फॉर्म्युला कसा आहे? 2 टाइम्स साइन ए इंटू कॉस बी, याप्रमाणे 2 टाइम्स साइन ए इंटू कॉस बी। म्हणजे आपण काय लिहिणार? साइनची ॲडिशन, साइन या 2 अँगलची ॲडिशन 2 पाय अपॉन 3 प्लस पाय अपॉन 2, आणि येथे प्लस आणि साइन या अँगलची सबट्रॅक्शन, ए मायनस बी। ए म्हणजे हा अँगल, बी म्हणजे हा अँगल, 2 पाय अपॉन 3 मायनस पाय अपॉन 2। पहा, ब्रॅकेट सॉल्व करू आपण, साइन येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण,
म्हणजे 4 पाय होतील प्लस 3 पाय 3 इंटू 2 6 प्लस साईन हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 पाय मायनस 3 पाय अपॉन 3 इंटू 2 6 साईन 4 प्लस 3 म्हणजे 7 पाय अपॉन 6 प्लस साईन 4 पाय मायनस 3 पाय म्हणजे पाय अपॉन 6 पाय. येथे मल्टिप्लिकेशन होता, आता आपण ॲडिशनमध्ये कन्वर्ट केलेले आहेत. हे दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ आपण ॲडिशनमध्ये कन्वर्ट केलेले आहेत. हे चेंज होतील. येथे साईन कॉस आहे, येथे साईन साईन येईल कारण तो फॉर्म्युला त्याप्रमाणे आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 3 2 कॉस 2 पण आहेत आणि कॉस कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे. 2 आणि कॉस कॉसचा मल्टिप्लिकेशन 2 आणि कॉस कॉसचा मल्टिप्लिकेशन म्हणजे हा फॉर्म्युला आपला होईल. बरोबर आहे. 2 कॉस कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे. ए म्हणजे हा अँगल 4 थीटा म्हणजे ए आहे सपोज आणि बी म्हणजे 2 थीटा. तर हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. म्हणजे काय होईल, येथे मल्टिप्लिकेशन आहे ते ॲडिशनमध्ये कन्वर्ट होतील. दिलेलं काय आहे 2 कॉस 4 थीटा इंटू कॉस 2 थीटा इक्वल टू कॉस कॉसचा मल्टिप्लिकेशन असेल, कॉस कॉसचा मल्टिप्लिकेशन असेल तर कॉस कॉसची ॲडिशन आहे. म्हणजे कॉस ॲडिशन दोन अँगलची ॲडिशन 4 थीटा प्लस 2 थीटा आणि प्लस कॉस कॉसचा मल्टिप्लिकेशन असेल तर कॉस कॉसची ॲडिशन आहे. लक्षात राहू द्या कॉस कॉसची ॲडिशन. आणि येथे पहिला ब्रॅकेट ॲडिशनचा, दुसरा ब्रॅकेट सबट्रॅक्शनचा 2 थीटा. फक्त हा शेवटचा फॉर्म्युला वेगळा आहे. येथे मायनस आधी आहे नंतर प्लस आहे, ते पण लक्षात राहू द्या. इक्वल टू कॉस 4 थीटा आणि 2 थीटा म्हणजे 6 थीटा प्लस कॉस 4 थीटामधून 2 थीटा गेले 2 थीटा. नेक्स्ट सब क्वेश्चन 4 कॉस कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे. कॉस कॉसचा मल्टिप्लिकेशन आणि 2 पण आहेत तर कॉस कॉसची ॲडिशन होईल. बरोबर आहे. 2 कॉस अँगल आहे 35 डिग्री सपोज हा ए अँगल आहे आणि इंटू कॉस 75 डिग्री म्हणजे हा बी अँगल आहे. 2 कॉस ए इंटू कॉस बी 2 कॉस ए इंटू कॉस बी म्हणजे तो फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. कॉस ऑफ ए प्लस बी इक्वल टू कॉस ऑफ ए प्लस बी म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन 35 प्लस 75 आणि प्लस या दोन अँगलची सबट्रॅक्शन कॉस ऑफ 35 मायनस 75 इक्वल टू दोघांची ॲडिशन करू 35 प्लस 75 म्हणजे 110 डिग्री. इथे डिग्री लिहा प्लस कॉस 35 मायनस 75 म्हणजे 40 साईन मायनस येईल मायनस 40 डिग्री. बरोबर आहे. पहा इथे मायनस कॉस मायनसमध्ये थीटा आहे, कॉस आणि मायनस थीटा आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. कॉस ऑफ मायनस थीटा असेल तर आपण कॉस थीटा लिहू शकतो. म्हणजे कॉसला हे मायनस साईन विचारात नाही घेतलं तरी चालेल. कॉस मायनस थीटा म्हणजे कॉस थीटा लिहिणार आपण. देअरफॉर कॉस 110 डिग्री प्लस याला काय लिहायचं आपल्याला फक्त कॉस 40. मायनस साईन नाही लिहिलं तरी चालते कॉससाठी, परंतु साईनला काय होते सपोज साईन मायनस थीटा असेल तर हे साईन बाहेर येते म्हणजे मायनस साईन थीटा होतो. परंतु कॉस आणि सेकला विचारात घेतलं नाही तरी चालते. बाकी उरलेल्या रेशोसाठी हे साईन बाहेर येते याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 प्रूव्ह दी फॉलोइंग. त्यातील पहिला सब क्वेश्चन याप्रमाणे आहे. साईन साईनची इथे ॲडिशन आहे, साईन साईनची सबट्रॅक्शन आहे. तर साईनची ॲडिशन असताना हा फॉर्म्युला अप्लाय करणार, साईनची सबट्रॅक्शन असताना हा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. LHS इक्वल टू LHS आहे साईन 2x प्लस साईन 2y. येथे 2x म्हणजे सपोज C आहे आणि 2y म्हणजे D आहे अपॉन साईन 2x मायनस साईन 2y.
फॉर्म्युला अप्लाय करू. साईनच्या ॲडिशनचा फॉर्म्युला तो पहिलाच फॉर्म्युला. साईनची ॲडिशन असेल तर साईन आणि कॉस म्हणजे 2 टाइम्स साईन ॲडिशन अपॉन 2 म्हणजे 2x + 2y अपॉन 2 c + d अपॉन 2 इंटू कॉस. येथे सबट्रॅक्शन म्हणजे 2x - 2y अपॉन 2. येथे ॲडिशनचा फॉर्म्युला अप्लाय केला. येथे सबट्रॅक्शनचा साईन 2x - साईन 2y. 2x म्हणजे c आणि 2y म्हणजे d आहे म्हणजे साईन c - साईन d. तो फॉर्म्युला अप्लाय करू आपण. 2 टाइम्स कॉस 2x + 2y अपॉन 2 इंटू साईन. साईनची ॲडिशन असेल, साईनची ॲडिशन असेल तर आधी साईन नंतर कॉस आणि साईनची सबट्रॅक्शन असेल तर आधी कॉस नंतर साईन. 2 कंपल्सरी आहेत. ॲडिशनला साईन आधी नंतर कॉस, सबट्रॅक्शनला कॉस आधी नंतर साईन. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2 अँगलची ॲडिशन अपॉन 2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 अँगलची सबट्रॅक्शन अपॉन 2 याप्रमाणे. येथे 2x - 2y अपॉन 2. हे येथे 2 कॉमन काढू आपण म्हणजे हे 2 कॅन्सल होतील. बरोबर आहे. वर काय राहील 2 साईन. 2 कॉमन काढले आपण तर येथे 2 अपॉन 2 होईल, कॅन्सल होतील. येथे फक्त x + y राहील. बरोबर आहे. 2x + 2y अपॉन 2 आहेत. येथे 2 कॉमन काढले तर येथे x + y होईल आणि अपॉन 2 हे 2 कॅन्सल होतील. फक्त काय राहील x + y. एवढं कॅल्क्युलेशन फक्त x + y इंटू कॉस. येथे 2 कॉमन काढले आपण तर हे x - y होतील अपॉन हे 2 कॉस. येथे 2 कॉमन काढले तर x + y होईल इंटू साईन. 2 कॉमन काढल्यावर x - y होईल. हे 2 आणि 2 कॅन्सल होतील इक्वल टू साईन अपॉन कॉस अँगल x + y x + y. बरोबर आहे. म्हणजे साईन अपॉन कॉस हे टॅन होईल, टॅन ऑफ x + y. बरोबर आहे. आणि कॉस अपॉन साईन अँगल x - y. कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट होईल. बरोबर आहे. ह्याची व्हॅल्यू टॅन x + y. हे 2 कॅन्सल झालेले आहेत. टॅन ऑफ x + y. बरोबर आहे. आणि याची व्हॅल्यू काय आहे कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट होईल, कॉट ऑफ x - y. परंतु आपल्याला टॅनच्या खाली काय पाहिजे, टॅनच पाहिजे. येथे कॉट आहे, कॉटला आपण 1/tan लिहू इक्वल टू टॅन x + y इंटू कॉट म्हणजे काय 1/tan. 1/tan अँगल आहे x - y. कॉटला जो अँगल आहे तोच टॅनला येईल. बरोबर आहे. यालाच आपण याच्या खाली लिहू शकतो म्हणजे टॅन x + y. ह्याच्या खाली लिहू आपण टॅन ऑफ x - y. हीच आपली RHS आहे. बरोबर आहे. LHS = RHS. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. LHS = ही LHS आहे साईन 6x + साईन 4x - साईन 2x. RHSला आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे इक्वल टू इथे साईनची ॲडिशन आहे. अँगल वेगवेगळे आहेत 6x 4x. हे ॲडिशन करू आपण. साईनची ॲडिशन आहे म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करू पहिलाच फॉर्म्युला. आणि मायनस साईन 2θ म्हणजे डबल अँगल फॉर्म्युली 2 टाइम्स साईन θ इंटू कॉस θ. तो फॉर्म्युला अप्लाय करू. इथे आपण काय करू साईनची ॲडिशन आहे तो फॉर्म्युला अप्लाय करू. म्हणजे काय होईल साईन आणि कॉसचं मल्टिप्लिकेशन. 2 कंपल्सरी आहेत. साईन आणि ॲडिशन 6x + 4x अपॉन 2 आणि कॉस दोघांची सबट्रॅक्शन 6x - 4x अपॉन 2 आणि हे मायनस आणि साईन 2θ डबल अँगल फॉर्म्युली साईन 2x. फॉर्म्युला कसा आहे 2 टाइम्स साईन x इंटू कॉस x. हे आपण यापूर्वीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण साईन 2xला कसं लिहिणार 2 टाइम्स साईन x इंटू कॉस x इक्वल टू ब्रॅकेट सॉल्व करू आपण. हे 2 साईन 6x + 4x म्हणजे 10x होतील 10x आणि अपॉन 2 आहेत म्हणजे काय होईल 5x. एवढं सोल्युशन आपल्याला 5x मिळेल इंटू कॉस
6x मायनस 4x म्हणजे 2x होईल आणि अपॉन 2 कॅन्सल म्हणजे फक्त x मिळेल, बरोबर आहे. कॉस x हे कॅल्क्युलेशन फक्त x मिळेल आणि मायनस 2 साइन x इंटू कॉस x इक्वल टू. आता पहा येथे 2 आहेत, येथे पण 2 आहेत, येथे कॉस x आहे, येथे पण कॉस x आहे. आपण कॉमन काढू, 2 आणि कॉस x कॉमन काढू. 2 कॉस x आपण कॉमन काढले तर येथे काय राहील साइन 5x हे मायनस 2 कॉमन काढलेले आहेत, कॉस x कॉमन काढलेले आहेत, फक्त साइन x राहील. पहा येथे साईनची सबट्रॅक्शन आहे. साईनची सबट्रॅक्शन तो फॉर्म्युला अप्लाय करणार आपण, म्हणजे कॉस आणि साईनचा मल्टिप्लिकेशन. 2 कॉस x अँगल वेगवेगळे आहेत, साइन c मायनस साइन d तो फॉर्म्युला अप्लाय करू. c म्हणजे 5x आणि d म्हणजे x म्हणजे 2 टाइम्स साईनची सबट्रॅक्शन आहे तर कॉस साईनचा मल्टिप्लिकेशन. 2 इंटू कॉस येथे ॲडिशन अँगलची 5x प्लस x अपॉन 2 इंटू कॉस साईनचा मल्टिप्लिकेशन आणि अँगलची सबट्रॅक्शन 5x मायनस x अपॉन 2. हे अपॉन 2 कंपल्सरी आहेत, येथे पण 2 पाहिजेत. आता हे सॉल्व करू. 2 कॉस x आता हे पूर्ण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्यामुळे ब्रॅकेट नाही केला तरी चालेल. हे 2 इंटू कॉस 5x प्लस x म्हणजे 6x अपॉन 2 म्हणजे 3x होतील इंटू साइन 5x मायनस x म्हणजे 4x अपॉन 2 म्हणजे 2x. पहा काय प्रूफ करायचं आपल्याला, इथे 4 पाहिजे. 2 इंटू 2 4 होतील, बरोबर आहे. पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे, 2 इंटू 2 4 होतील. कॉस x आहे, येथे लिहू आपण कॉस x. 2 घेतले, हे 2 घेतले, कॉस x घेतले. साइन 2x पाहिजे, साइन 2x पण आहे इंटू साइन 2x हे साइन 2x आणि इंटू कॉस 3x हे कॉस 3x इंटू कॉस 3x. ज्याप्रमाणे RHS आहे त्याप्रमाणे आपण लिहिलेले आहे. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट सब क्वेश्चन 3. पहा येथे आपल्याला RHSला कॉट 2x पाहिजे, म्हणजे आपल्याला न्यूमरेटरमध्ये कॉस 2x आला पाहिजे, कॉस 2x आणि डिनोमिनेटरमध्ये साइन 2x आला पाहिजे. कॉस 2x अपॉन साइन 2x म्हणजे कॉट 2x होईल, बरोबर आहे. तरच आपण कॉट 2x लिहू शकणार. पहा येथे साईनची सबट्रॅक्शन केली आपण, नंतर येथे साईनची सबट्रॅक्शन केली आणि येथे कॉसची सबट्रॅक्शन मायनस येथे कॉसची ॲडिशन, तर आपल्याला आन्सर लवकर मिळणार नाही. त्यासाठी आपण काय करू, पहा न्यूमरेटरमध्ये कॉस 2x येण्यासाठी आणि डिनोमिनेटरमध्ये साइन 2x येण्यासाठी आपण वरे साईनची ॲडिशन करू आणि खाली कॉसची आपण सबट्रॅक्शन करू, म्हणजे आपल्याला आन्सर लवकर मिळेल. प्रूफ LHS इक्वल टू, पहिली स्टेप ही लिहा, नंतर दुसरी स्टेप. आता आपण काय करू, साइन x हे प्लसमध्ये आहेत, हे पण प्लसमध्ये आहेत, बरोबर आहे. आपण जवळजवळ लिहिणार साइन 5x काय राहत आहे मायनस साइन 3x राहत आहेत आणि साइन 7x मोठा अँगल आधी घेऊ आपण 7x आणि मायनस साइन 3x, कारण 7x मायनस 3x अपॉन 2 हे सोपं जाईल आपल्याला, त्यामुळे मोठा अँगल आधी घेऊ आपण. पहा दिलेल्या प्रॉब्लेममध्ये x खाली x अँगल आहे, 3x खाली 3x, 5x खाली 5x, 7x खाली 7x आपण चेंज केलेला आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे x खाली x अँगल घेऊ म्हणजे कॉस x, 5x म्हणजे मायनस 5x, नंतर 7x म्हणजे प्लस कॉस 7x आणि 3xचा अँगल म्हणजे मायनस कॉस 3x. फक्त आपण वर साईनचे ॲडिशन करणार आहोत, या दोघांचे ॲडिशन होईल, बरोबर आहे. येथे आपण ॲडिशन करण्यासाठी मायनस कॉमन काढू. साइन x प्लस साइन 5x. पहा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व करून पहा. या दोघांची सबट्रॅक्शन करा, नंतर ॲडिशन करून या दोघांची सबट्रॅक्शन करा.
प्रॉब्लेम सॉल्व करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला याप्रमाणे केलं तर आन्सर लवकर मिळत आहे. हे मायनस कॉमन काढू आपण, तर इथे साईन 7x होतील, मायनसचं प्लस होईल साईन 3x, कारण त्या दोन टर्ममध्ये आपण मायनस साईन कॉमन काढलेला आहे. आपण कॉसची सबट्रॅक्शन कॉस x मायनस कॉस 5x. पहा इथे मायनस साईन कॉमन काढायची गरज नाही, कारण कॉसची सबट्रॅक्शन आहे. हे प्लस कॉस 7x मायनस कॉस 3x. पहा आता आपल्याला फॉर्म्युले वापरायचे आहेत. साईनची ॲडिशन आहे, म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करणार. साईनची ॲडिशन तोच फॉर्म्युला, परंतु येथे कॉसची सबट्रॅक्शन आहे. कॉसची सबट्रॅक्शन हा फॉर्म्युला अप्लाय करणार. कॉसची सबट्रॅक्शन तो फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. साईनची ॲडिशन असेल तर साईन कॉसचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे 2 टाइम्स साईन, येथे अँगलची ॲडिशन x + 5x अपॉन 2 इंटू कॉस अँगलची सबट्रॅक्शन x - 5x अपॉन 2. बरोबर आहे. हे मायनस साईनची ॲडिशन म्हणजे मायनस, येथे ब्रॅकेट करू, 2 टाइम्स साईन c + d म्हणजे 7x + 3x अपॉन 2 इंटू कॉस अँगलची सबट्रॅक्शन अपॉन 2. पहा इथे ब्रॅकेट नाही केलं तरी चालेल, कारण मल्टिप्लिकेशन आहे. नाही केलं तरी चालेल ब्रॅकेट, कारण मल्टिप्लिकेशन आहे. अपॉन आता हे सॉल्व करायचं आपल्याला. कॉसची सबट्रॅक्शन असेल, कॉसची सबट्रॅक्शन, तर साईनचा मल्टिप्लिकेशन आहे. पहा साईनचा मल्टिप्लिकेशन आहे, परंतु येथे d - c आहे, ते एक लक्षात राहू द्या. कॉसची सबट्रॅक्शन आहे, तर साईनचा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे 2 टाइम्स साईन अँगलची ॲडिशन x + 5x अपॉन 2 आणि इंटू साईन d - c म्हणजे 5x - x करणार, 5x - x अपॉन 2. येथे c - d केला आपण, तर येथे मायनस साईन येईल. पण हा फॉर्म्युला कसा आहे, साईन d - c आहे. येथे c - d, परंतु येथे d - c आहे. जर या फॉर्म्युल्यासाठी c - d असं लिहायचं असेल तर येथे मायनस साईन ॲड होईल. जर मायनस साईन लिहायचं नसेल येथे, तर येथे d - c करायचं आहे. त्याप्रमाणे आपण d - c लिहिलेलं आहे, d आणि c. आता प्लस कॉसची सबट्रॅक्शन आहे, म्हणजे साईनचा मल्टिप्लिकेशन, 2 साईन येथे 7x + 3x अपॉन 2 इंटू साईन 3x - 7x, 3x - 7x, 7x - 3x होणार नाही येथे, d - c अपॉन 2. इक्वल टू ब्रॅकेट सिम्प्लिफाय करू आपण. हे 2 साईन 5x आणि x 6x अपॉन 2, 6xचे हाफ म्हणजे 3x इंटू हे कॉस किती होतील, हे -4x होतील. बरोबर आहे. आणि अपॉन 2 म्हणजे -2x होतील. परंतु कॉस -θ असेल तर आपण फक्त कॉस θ लिहू शकतो, म्हणजे कॉस 2x लिहिणार आपण, किंवा कॉस -2x. कॉस -θ म्हणजे कॉस θ, म्हणजे याची व्हॅल्यू कॉस 2x येणार आहे. पुढच्या स्टेपला लिहू आपण, मायनस हे 2 साईन हे 10x अपॉन 2 म्हणजे 5x, 10xचे हाफ 5x इंटू कॉस हे 4x अपॉन 2 म्हणजे 2x अपॉन 2 टाइम्स साईन 6x अपॉन 2, 6x त्याचे हाफ म्हणजे 3x इंटू दोघांची सबट्रॅक्शन 4x त्याचे हाफ 2x साईन 2x प्लस हे 2 10x अपॉन 2 म्हणजे 5x साईन 5x इंटू साईन हे -4x अपॉन 2 म्हणजे -2x
पहा आता हे कॉसला मायनस थिटा आहे, तो हे साईन विचारात नाही घेतलं तरी चालेल आपण, कारण कॉस मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा, परंतु साईन मायनस थिटा असेल तर साईन बाहेर येते, बरोबर आहे. म्हणजे हे साईन बाहेर येईल म्हणजे येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे मायनस साईन होईल. पण आपल्याला स्पेस कमी आहे, हे इरेज करतो मी या 2-3 स्टेप. याच्या पुढे आपण कंटिन्यू करू. येथे पहा LHS आपल्याला काय मिळेल याच्या पुढे सॉल्व करू आपण. म्हणजे 2 टाइम्स साईन 3x इंटू कॉस मायनस थिटा, म्हणजे कॉस थिटा लिहू शकतो आपण, म्हणजे कॉस 2x. मायनस साईन विचारात नाही घेतलं तरी चालेल कॉससाठी मायनस, परंतु साईनसाठी हे साईन बाहेर येणार आहे, कॉसला बाहेर येत नाही, कॅन्सल होऊन जाते. पहा हे मायनस 2 साईन 5x इंटू कॉस 2x, हे 2 साईन 3x इंटू साईन 2x. पहा हे मायनस साईनसाठी बाहेर येईल, बरोबर आहे. साईन मायनस थिटा म्हणजे मायनस साईन थिटा. पहा साईन मायनस थिटा असेल तर हे साईन बाहेर येते, म्हणजे मायनस साईन थिटा. तर हे साईन बाहेर येईल, इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे साईन आता प्लसचं मायनस होईल आणि हे साईन 2x होईल. 2 साईन 5x इंटू साईन 2x होईल. पहा आता ही स्टेप पण इरेज करू आपण, याच्या पुढे कंटिन्यू करू. पहा 2मध्ये कॉमन काय काढता येईल आपल्याला. येथे 2 आहेत, येथे पण 2 आहेत, कॉस 2x पण आहे आणि कॉस 2x पण आहे. पहा 2 आणि कॉस 2x हे कॉमन काढू आपण. साईन कॉमन काढता येणार नाही, कारण अँगल 3x आहे, येथे अँगल 5x आहे, वेगवेगळ्या टर्म आहेत त्या. 2 आणि कॉस 2x कॉमन काढले आपण, तर काय राहील ब्रॅकेटमध्ये, हे साईन 3x राहतील, हे मायनस साईन 2 आणि कॉस कॉमन काढलेले आपण, म्हणजे साईन 5x अपॉन हे 2, येथे कॉमन काय काढता येईल, 2 आणि साईन 2x कॉमन काढू. येथे साईन 2x आहे, येथे पण आहे, 2 येथे आहेत, येथे पण आहेत, 2 आणि साईन 2x. पहा फक्त एवढं पाहिजे आपल्याला, कॉस 2x अपॉन साईन 2x म्हणजे कॉट 2x, म्हणजे हे सर्व कॅन्सल व्हायला पाहिजे. आता येथे काय राहील, साईन 3x राहील आणि हे मायनस हे साईन 5x राहील. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखाच आहे, कॅन्सल होऊन जाईल, बरोबर आहे. हे 2 आणि 2 कॅन्सल होतील, कारण पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे हे कॅन्सल होतील. कॉस 2x अपॉन साईन 2x. कॉस अपॉन साईन म्हणजेच काय, कॉट, म्हणजे कॉट अँगल आहे 2x. हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट सब क्वेश्चन 4 LHS प्रूफ. LHS आहे साईन 18 डिग्री मल्टिप्लिकेशन कॉस 39 डिग्री. साईन आणि कॉसचा येथे मल्टिप्लिकेशन आहे, प्लस साईन आणि कॉसचा येथे पण मल्टिप्लिकेशन आहे. साईन 6 डिग्री इंटू कॉस 15 डिग्री. साईन आणि कॉसचे अँगल वेगवेगळे आहेत. फॉर्म्युले कसे आहेत, साईन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन, तर या फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण, परंतु येथे 2 पाहिजेत, बरोबर आहे. साईन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला 2 पाहिजेत, येथे 2 नाहीत. फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी 2 आपण अरेंज करू. म्हणजे काय करणार आपण, 2ची आपण ॲडजस्टमेंट करू. आपण काय करू, येथे 2 मल्टिप्लाय करू आणि 2ने डिवाईड करू, असं लिहिता येईल आपल्याला. 2/2 म्हणजे 1, म्हणजे काहीच बदल होत नाही. पूर्ण ब्रॅकेट करू आपण, म्हणजे दोन्ही टर्मला आपण 2 आणि 2ने मल्टिप्लाय केलेलं आहे, 2/2ने मल्टिप्लाय केलेलं आहे. साईन 18 डिग्री इंटू कॉस 39 डिग्री. फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपण 2ची अरेंजमेंट केलेली आहे. साईन 6 डिग्री इंटू कॉस 15 डिग्री इक्वल टू. आता आपल्याला 2 आतमध्ये पाहिजेत, म्हणजे हे 2 काय करू आपण, या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू आणि येथे 1/2 राहील, बरोबर आहे. म्हणजे 2ने येथे मल्टिप्लाय होईल आणि येथे पण मल्टिप्लाय होईल, म्हणजे 2 साईन 18, कारण 2 ब्रॅकेटच्या बाहेर आहेत, या 2ने मल्टिप्लाय करू, या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल. साईन 18 डिग्री
इंटू कॉस 39 डिग्री प्लस पुन्हा 2 येतील येथे आणि साईन 6 डिग्री इंटू कॉस 15 डिग्री. फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपण 2ची अरेंजमेंट केलेली आहे. आता काय करता येईल आपल्याला, इथे हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. साईन आणि कॉसचं मल्टिप्लिकेशन आहे आणि 2 पण आहेत, 2 आहेत साईन आणि कॉसचं मल्टिप्लिकेशन. तर या फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण इक्वल टू. आता फॉर्म्युला अप्लाय करू. हाफ साईन आणि कॉसचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे साईनची ॲडिशन म्हणजे साईन ए प्लस बी म्हणजे 18 प्लस 9 होईल. 18 प्लस 39 प्लस साईन 18 मायनस 39. आपण फॉर्म्युला कोणता अप्लाय केला, 2 टाइम्स साईन ए आणि कॉस बी, 2 टाइम्स साईन ए इंटू कॉस बी. तर या फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण साईन 2 अँगलची ॲडिशन प्लस साईन 2 अँगलची सबट्रॅक्शन, बरोबर आहे. प्लस येथे पण साईन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे तोच फॉर्म्युला म्हणजे साईन 2 अँगलची ॲडिशन 6 प्लस 15 आणि येथे प्लस साईन 2 अँगलची सबट्रॅक्शन म्हणजे 6 मायनस 15 इक्वल टू हे हाफ ॲज इट इज साईन 18 प्लस 39 किती होतील 57 साईन 57 डिग्री प्लस साईन 39 मायनस 18 केले आपण तर 21 साईन मायनस 21 येईल मायनस 21 डिग्री, बरोबर आहे. ही सबट्रॅक्शन मायनस 21 प्लस साईन हे 21 होतील 21 डिग्री 15 प्लस 6 21 हे प्लस साईन हे मायनस 9 डिग्री होतील मायनस 9 डिग्री 6 मायनस 15 म्हणजे मायनस 9 इक्वल टू हाफ हे साईन 15 साईन 57 डिग्री. साईन मायनस थिटा आहे तर आपण हे मायनस साईन बाहेर घेऊ शकतो साईनसाठी, बरोबर आहे. साईन मायनस थिटा म्हणजे मायनस साईन थिटा होईल म्हणजे हे साईन आता बाहेर येईल मायनस साईन हे साईन कॅन्सल होईल म्हणजे 21 डिग्री प्लस साईन 21 डिग्री हे साईन बाहेर येईल मायनस साईन 9 डिग्री. हे मायनसमध्ये आहेत आणि हे प्लसमध्ये आहेत साईन 21 साईन 21 हे मायनस हे प्लस हे कॅन्सल होतील. काय राहील हाफ साईन 57 मायनस साईन 9 डिग्री साईन 9 डिग्री. ते फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आपण. साईनची सबट्रॅक्शन आहे साईनची सबट्रॅक्शन तर कॉस साईनचा मल्टिप्लिकेशन म्हणजे हाफ येथे 2 टाइम्स कॉस दोघांची ॲडिशन 57 प्लस 9 अपॉन 2 साईन 57 मायनस 9 57 मायनस 9 अपॉन 2. हे 2 डिव्हिजनमध्ये आहेत हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, हे वर आहेत हे खाली आहेत, बरोबर आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे पूर्ण त्यामुळे हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. काय राहील कॉस दोघांची ॲडिशन करू 2ने डिवाइड करू इक्वल टू कॉस 57 प्लस 9 57 प्लस 9 म्हणजे 66 होतील अपॉन 2 म्हणजे 66 अपॉन 2, बरोबर आहे. इंटू साईन 57 मायनस 9 म्हणजे 48 होतील अपॉन 2 48 अपॉन 2 हे 2ने डिवाइड करू आपण म्हणजे कॉस 33 होतील इंटू साईन 48 अपॉन 2 म्हणजे 24 होतील. आधी साईन 24 पाहिजे आपल्याला मल्टिप्लिकेशन असल्यामुळे लिहू आपण तसं साईन 24 डिग्री इंटू कॉस 33 हे नंतर लिहू आपण कॉस 33 इंटू कॉस 33 डिग्री हीच आपली RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS हेन्स प्रूव्ड. फक्त इथे आपण 2ची अरेंजमेंट केलेली आहे, बरोबर आहे. आणि जेथे मायनस येत आहे साईनला ते साईन आपण बाहेर घेतलेलं आहे आणि फॉर्म्युले फक्त अप्लाय केलेले आहेत आणि येथे एकदा
आणि येथे एकदा साईनचा सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला वापरलेला आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 5 कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे. इथे 20, 40, 60 आणि 80 डिग्रीचे अँगल आहेत. आपल्याला RHSला हे आणायचं आहे. टेक्स्टबुकमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेला आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये, तरी आपण इथे सॉल्व करू. LHS याप्रमाणे आहे कॉस 20 डिग्री इंटू कॉस 40 डिग्री, परंतु कॉस 60 हा स्टँडर्ड अँगल आहे. कॉस 60 याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. ती 1/2 असते इंटू कॉस 80. ती व्हॅल्यू पुट करू आपण कॉस 80 डिग्री. येथे आपण काय करू, कॉस 60ची व्हॅल्यू पुट करू. दुसऱ्या स्टेपमध्ये कॉस 20 डिग्री इंटू कॉस 40 डिग्री इंटू 1/2. कॉस 60 म्हणजे 1/2 आणि कॉस 80 डिग्री इक्वल टू. इथे कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे, अँगल वेगवेगळे आहेत. कॉसचा मल्टिप्लिकेशन असेल तर आपल्याला 2 पाहिजेत, बरोबर आहे. कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे 2 पाहिजेत, तर हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे परंतु येथे 2 नाहीत. हे 2 आहेत परंतु डिव्हिजनमध्ये आहेत, आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये पाहिजेत. हे 2 आपण आधी लिहू. तर येथे काय आहे, कॉस 20 आहे आणि कॉस 40 आहे, बरोबर आहे. आणि इकडे कॉस 80 हे 1/2 आपण लिहिलेले आहेत, कॉस 80 डिग्री. आता इथे 2 पाहिजेत आपल्याला, आपण 2 येथे मल्टिप्लिकेशनमध्ये पाहिजेत, हे डिव्हिजनमध्ये आहेत. याचा विचार करू नका, आपण 2 येथे काय करू, मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिणार आहोत, त्यामुळे 2ने डिवाईड पण करावं लागेल, बरोबर आहे. 2 आपण ॲरेंज केले, 2ची आपण अरेंजमेंट केलेली आहे, म्हणजे 2 हे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील आणि हे डिव्हिजन 2/2 म्हणजे 1 होईल, काही बदल होत नाही. हे 2 आपल्याला फॉर्म्युल्यासाठी वापरता येतील, परंतु ह्या 2चा इकडे मल्टिप्लिकेशन करू आपण, म्हणजे हे 1/4 होतील. आणि 2 कॉस A इंटू कॉस B, 2 कॉस A इंटू कॉस B, म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. कॉसचा मल्टिप्लिकेशन असेल तर कॉसची ॲडिशन, म्हणजे काय होईल, कॉसची ॲडिशन येईल. कॉस येथे ब्रॅकेट करू 20 + 40, कॉसची ॲडिशन म्हणजे 20 + 40 आणि प्लस कॉस अँगलचं सबट्रॅक्शन 20 - 40 याप्रमाणे, आणि हे इंटू ब्रॅकेटच्या बाहेर कॉस 80, कारण 2 टर्म प्लसमध्ये असल्यामुळे आपण इथे ब्रॅकेट केलेलं आहे. इक्वल टू हे 1/4 हे कॉस 20 + 40 म्हणजे 60 होतील, प्लस कॉस हे -20 होतील आणि इंटू कॉस 80 इक्वल टू 1/4 कॉस 60, ती व्हॅल्यू 1/2 आहे. कॉस 60ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, स्टँडर्ड अँगल आहे 60 डिग्री, त्याची व्हॅल्यू 1/2 प्लस कॉस -20 म्हणजे कॉस -20ला आपण असं लिहू शकतो, कॉस 20 कॉस -θ, हे मायनस साईन विचारात नाही घेतलं तरी चालते. आपण कॉससाठी साईनला बाहेर येते, परंतु कॉसला काय होते विचारात, साईनसाठी बाहेर येईल परंतु कॉसला कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे कॉस 20 आणि इंटू कॉस 80. 1/4ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, 1/4 इंटू 1/2 म्हणजे 4 × 2 1/8 होईल, आणि प्लस 1/4 कॉस 20 होतील, बरोबर आहे. आणि हे इंटू कॉस 80 डिग्री. आता या ब्रॅकेटला याने पण मल्टिप्लाय करायचं आहे आणि याने पण मल्टिप्लाय करायचं आहे. 1/4ने मल्टिप्लाय केला आपण, आता कॉस 80ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे या ब्रॅकेटमधल्या दोन्ही टर्मला याने मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय होईल, हे 1/8 कॉस 80 आणि प्लस 1/4 कॉस 20 इंटू कॉस 80 होईल, बरोबर आहे. किंवा एकाच वेळी आपण मल्टिप्लाय केलं असतं तरी चाललं असतं,
आपण सेपरेट मल्टिप्लाय केलेलं आहे. पुढे काय लिहिणार आपण, इक्वल टू, येथे आपल्याला कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे, अँगल वेगवेगळे आहेत. येथे फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी येथे 2 पाहिजेत, बरोबर आहे. कॉसचा मल्टिप्लिकेशन, तर येथे 2 पाहिजेत, तर आपण कॉसची ॲडिशन घेऊ शकतो. येथे 2 नाहीत, जर येथे आपण 2 अरेंज केले, आपण 2चे ॲडजस्टमेंट करू आपण, तर हे 1/8 ॲज इट इज कॉस 1/8 cos 80 ॲज इट इज, प्लस हे 1/4 आहेत. येथे फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी 2ने मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू, 2ने मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू, इंटू cos 20 cos 80, cos 20 cos 80 याप्रमाणे. इक्वल टू हे 1/8, हे आता काय होईल पहा, हे 2 म्हणजे 2 या फॉर्म्युल्यासाठी अप्लाय होतील, बरोबर आहे. 2 cos A इंटू cos B, आणि हे 2 आणि हे 4 यांचा मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे 1/8 cos 80 डिग्री प्लस हे 1/8 होतील 2 cos A cos B, cosचा मल्टिप्लिकेशन, तर cosची काय होईल, ॲडिशन होईल, म्हणजे 1/8 हे 1/8 इंटू cos 20 + 80 20 + 80 आणि प्लस cos 20 - 80. कॉसचा मल्टिप्लिकेशन, तर कॉसची ॲडिशन, 2 अँगलची ॲडिशन, बरोबर आहे, 2 अँगलची ॲडिशन, 2 अँगलची सबट्रॅक्शन, इक्वल टू हे 1/8 cos 80 प्लस 1/8 ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण, 1/8 म्हणजे cos 100 होतील, cos 100 डिग्री प्लस 1/8 ने मल्टिप्लाय करू आपण हा ब्रॅकेट, 1/8 cos 20 + 80 म्हणजे 100 प्लस हे 1/8 आणि हे किती होतील, cos 60 होतील, किंवा cos 60ची व्हॅल्यू आता इथे पुट करू आपण. हे -60 म्हणजे कॉससाठी आपण विचारात घेतलं नाही, मायनस साईन तरी चालेल. cos 60 म्हणजे काय, हाफ, ती व्हॅल्यू इथे डायरेक्ट पुट करू आपण. आता एक स्टेप आपली कमी होईल. येथे cos 60 होत आहे, त्याची व्हॅल्यू आपण 1/2 पुट केलेली आहे. इक्वल टू, आता आपण काय करू, हे आपल्याला कॅन्सल व्हायला पाहिजेत. आपल्याला काय पाहिजे, यांचा मल्टिप्लिकेशन आहे, हा मल्टिप्लिकेशन 1/16 होईल, 1/16 म्हणजे RHS, बरोबर आहे. हेच आपल्याला एवढं पाहिजे, आपल्याला हे कॅन्सल झालं पाहिजे. आता काय करायचं आपल्याला, हे कॅन्सल कसे होतील, याला आपल्याला 1/8 कॉमन काढू आपण, तर हे cos 80 होतील आणि हे प्लस cos 100 म्हणजे आपण असं लिहू शकतो 180 - 100 म्हणजे काय, 180 - 80, दोघांची सबट्रॅक्शन केली तर 100 येईल, बरोबर आहे. परंतु याची व्हॅल्यू काय आहे, cos π - θ, म्हणजे 1/8 हे प्लस यांचा मल्टिप्लिकेशन 1/16 होईल, हे cos 80 हे मायनस याची व्हॅल्यू -cos 80 मिळेल, आणि हे प्लस 1/16 100ला आपण असं लिहू शकतो 180 - 80 cos π - θ म्हणजे काय, cos θ. परंतु येथे काय होईल, साईन चेंज होईल, प्लसचं मायनस होईल. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे एक्सरसाइजमध्ये. यापूर्वीच्या एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे आपण हे फॉर्म्युले. तर याची व्हॅल्यू cos 80 येत आहे, हे प्लस आहेत, हे मायनस आहेत, हे कॅन्सल होतील, 1 - 1 0 म्हणजे हे 0 होऊन जातील, बरोबर आहे. हे 0 होईल, कॅन्सल झाले म्हणजे 0 इंटू 0 आणि प्लस 1/16, हे 0 होऊन जातील, 1/8 इंटू 0 म्हणजे 0 प्लस 1/16 म्हणजे काय, 1/16. हीच आपली RHS आहे. फक्त फॉर्म्युले अप्लाय केलेले आहेत आपण, आणि येथे थोडी अरेंजमेंट केलेली आहे, कारण हे cos 80 कॅन्सल करण्यासाठी
आपण याची व्हॅल्यू कॉस 80ला इक्वल आहे, परंतु मायनस कॉस 80ला इक्वल आहे म्हणून दाखवलेला आहे हा फॉर्म्युला तयार करून. नेक्स्ट पहा सब क्वेश्चन 6. येथे साईनचा प्रॉब्लेम आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये पूर्ण कॉस होते, बरोबर आहे. कॉस 20, कॉस 40, कॉस 60 आणि कॉस 80. येथे साईन आहे, कॉस ऐवजी साईन आहे. त्या टाईपने आपल्याला सॉल्व करायचं आहे. येथे 20, 40, 60 आणि 80 या प्रकारचे अँगल आहेत. साईन 60 फक्त हीच व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ती व्हॅल्यू पुट करू आपण. LHS इक्वल टू साईन 20 इंटू साईन 40 इंटू साईन 60 डिग्री इंटू साईन 80 डिग्री ही आहे LHS इक्वल टू साईन 20 डिग्री इंटू साईन 40. हा स्टँडर्ड अँगल आहे 60 डिग्री. त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे √3/2. साईन 60ची व्हॅल्यू एवढी आहे √3/2 साईन 80 ॲज इट इज. मागच्या प्रॉब्लेममध्ये कॉस 60 आपण व्हॅल्यू पुट केली होती, येथे साईन 60. पहा √3/2 बाहेर घेऊ आपण, आधी लिहू. तर हे साईन 20 राहतील इंटू साईन 40 आणि इंटू साईन 80. पहा येथे साईनचा मल्टिप्लिकेशन आहे. साईनचा मल्टिप्लिकेशन आहे, परंतु 2 पाहिजेत आपल्याला. 2 जर असतील तर हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. येथे 2 नाहीत, हे आहेत पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, आपल्याला न्यूमिनेटरमध्ये पाहिजेत. म्हणजे येथे 2 आपण ॲडजस्टमेंट केली 2ची, तर येथे 2ने डिवाईड करावं लागेल, बरोबर आहे. 2/2ने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. याची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे काही बदल होणार नाही. हे 2 आपण इकडे वापर करू या 2चा आणि हे 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये करू. म्हणजे काय होईल, हे √3 2 × 2 4 होतील आणि हे 2 फॉर्म्युल्यामध्ये ॲड होतील. 2 साईन आणि साईन हा फॉर्म्युला अप्लाय करू. कॉस A-B. यासाठी आधी A-B आहे फॉर्म्युला, म्हणजे कॉस A-B या दोन अँगलची सबट्रॅक्शन A-B आणि मायनस कॉस A+B 20 + 40 हे साईन 80 ॲज इट इज. इक्वल टू √3/4 हे कॉस 20 - 40 म्हणजे -20 होतील, मायनस हे कॉस 20 + 40 60 होतील, कॉस 60 बरोबर आहे, इंटू साईन 80 इक्वल टू हे √3/4 कॉस -20 म्हणजे कॉस 20 लिहू शकतो आपण. कॉससाठी या साईनचा विचार करायचा नाही आपण. मायनस कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 आहे, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेलं आहे. कॉस 60 म्हणजे 1/2, ती व्हॅल्यू पुट केली आपण. हे साईन 80. आता या ब्रॅकेटला √3/4ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि साईन 80ने मल्टिप्लाय करायचं आहे, किंवा आधी याने मल्टिप्लाय करा नंतर याने मल्टिप्लाय करा, किंवा दोन्ही एकाच वेळेस मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होईल, √3/4 कॉस 20 होतील आणि कॉस 20 इंटू साईन 80. साईन 80ने मल्टिप्लाय केलेला आहे आपण ब्रॅकेटला आणि याने पण मल्टिप्लाय केलेला आहे. हे मायनस साईन √3/4 याला मल्टिप्लाय करू, हे 1/2 आणि हे साईन 80 डिग्री. इक्वल टू हे √3/4 √3/4 येथे मल्टिप्लिकेशन आहे कॉस आणि साईनचा, परंतु 2 येथे नाहीत, आहेत 4 डिव्हिजनमध्ये, परंतु 2 पाहिजे आपल्याला न्यूमिनेटरमध्ये. म्हणजे येथे आपण 2ची अरेंजमेंट करू, 2ने मल्टिप्लाय करू, 2ने डिवाईड करू. तर येथे काय होईल, कॉस 20 साईन 80. कॉस आणि साईनचा मल्टिप्लिकेशन आहे, कॉस आणि साईन. तर तो फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, 2 ॲड केलेले आहेत. मल्टिप्लाय करून चालणार नाही, त्यामुळे डिवाईड पण केलेले आहेत, काही व्हॅल्यू बदलणार नाही त्यामुळे. आणि हे मायनस √3 4 × 2 8 होतील आणि हे साईन 80.
साईन 80. पुढे लिहू इक्वल टू हे 2 आता याच्याबरोबर घेऊ आपण फॉर्म्युल्यामध्ये आणि हे 2 इकडे मल्टिप्लिकेशन करू आपण म्हणजे √3/8 होईल. √3/8 आता 2 कॉस आणि साईन 2 कॉस आणि साईन तर साईनची सबट्रॅक्शन म्हणजे काय लिहिणार आपण साईन A + B. येथे अँगल 20 आणि 80 आहेत. 20 + 80 कॉस आणि साईन तर साईनची सबट्रॅक्शन म्हणजे साईन 20 - 80 याप्रमाणे हे मायनस √3/8 साईन 80. पुढे ही टर्म लिहायची आपल्याला इक्वल टू √3/8 हे साईन 100. मागच्या प्रॉब्लेममध्ये कॉस 100 आपल्याला मिळाले होते त्याला आपण अरेंज केलं होतं बरोबर आहे. येथे पण अरेंजमेंट करायची आपल्याला. हे साईन हे -60 होतील साईन -60 बरोबर आहे आणि हे मायनस √3/8 साईन 80 इक्वल टू हे मायनस साईनसाठी बाहेर येते. कॉसला आपण कॅन्सल करतो परंतु साईनला बाहेर येते म्हणजे हे बाहेर आले तर हे मायनस आणि हे मायनस म्हणजे प्लस होतील. √3/8 साईन 100 हे मायनस साईन बाहेर येईल तर प्लस होईल मायनस मायनस प्लस साईन 60 होतील आणि हे मायनस √3/8 इंटू साईन 80 बरोबर आहे 80 डिग्री इक्वल टू साईन 60ची व्हॅल्यू पुट करू आपण. हे √3/8 ब्रॅकेटमध्ये साईन 100 प्लस √3/2 मायनस √3/8 इंटू साईन 80. √3/8 ने मल्टिप्लाय करू म्हणजे √3/8 साईन 100 होतील प्लस √3/8 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. √3 इंटू √3 म्हणजे फक्त 3 होतील वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा 8 इंटू 2 16 होतील बरोबर आहे 8 इंटू 2 16 आणि हे मायनस यातून मायनस करणार आपण मायनस √3/8 साईन 80. फक्त आपल्याला 3/16 फक्त एवढीच व्हॅल्यू पाहिजे आपल्याला बरोबर आहे म्हणजे हे कॅन्सल व्हायला पाहिजेत. तर येथे साईन 80 आहे येथे साईन 100 आहेत याला आपल्याला साईन 80 आणता येईल का. आता हे फॉर्म्युला इरेज करतो मी येथे लिहितो. हे लिहायचं आहे यानंतर हे आहे आणि याच्या पुढे इथे सॉल्व करू आपण इक्वल टू √3/8 साईन 100ला आपण असं लिहू शकतो आपल्याला साईन 80 पाहिजे 100ला आपण 180 - 80 लिहणार बरोबर आहे. 100 म्हणजे काय 180मधून 80 गेले म्हणजे 100 फक्त अरेंजमेंट केली आपण. हे प्लस 3/16 आणि मायनस √3/8 साईन 80 इक्वल टू हे √3/8 याची व्हॅल्यू किती होईल साईन 80 होईल. 180 म्हणजे पायमधून मायनस करत आहोत म्हणजे साईनचं साईनच राहील पुढचा अँगल 80 बरोबर आहे आणि प्लस 3/16 हा फॉर्म्युला आहे साईन π-θचा हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे √3/8 साईन 80. ही टर्म एवढी प्लसमध्ये आहे ही मायनसमध्ये आहे √3/8 साईन 80 √3/8 साईन 80 हे मायनसमध्ये आहेत आणि हे प्लसमध्ये आहेत कॅन्सल होऊन जातील. काय राहील 3/16 हीच आपली RHS आहे.
3/16. देअरफॉर LHS इक्वल आहे RHS. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.